नमस्कार. आज आपण मराठी भाषेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आपण समजून घेणार आहोत शब्दांच्या 8 जाती. हे असे काही घटक आहेत ज्यांच्याशिवाय आपण एकही वाक्य नीट बोलू किंवा लिहू शकत नाही. चला तर मग सुरुवात करूया. कधी विचार केलाय की एखादं वाक्य नेमकं तयार होता तरी कसं? म्हणजे वेगवेगळे शब्द एकत्र येऊन एक अर्थपूर्ण वाक्य कसं बनवतात? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आज स्वतः एक वाक्य बनवणार आहोत, अगदी शून्यापासून. कोणत्याही वाक्याचा एक हार्ट असतो, एक गाभा असतो, आणि तो फक्त 2 गोष्टींनी बनतो. ते म्हणजे नाम आणि क्रियापद. खरं तर या 2 गोष्टींशिवाय आपण कुठलाही विचार किंवा कोणतीही कल्पना पूर्णपणे मांडूच शकत नाही. चला, सगळ्यात आधी बघूया नाम. नाम म्हणजे काय? एकदम सोपं आहे. आपण ज्याच्याबद्दल बोलतोय त्याचं नाव. मग ती एखादी व्यक्ती असो, वस्तू असो, एखादा ठिकाण असो किंवा मग एखादी भावना. नाम आपल्याला सांगतं की वाक्याचा हिरो कोण आहे. ठीक आहे, तर आपलं वाक्य बनवण्यासाठी आपण एक साधं सोपं नाव घेऊया, राम. आता आपल्याकडे वाक्याचा कर्ता आहे, म्हणजे अशी व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. बरं, आता आपल्याकडे राम आहे, पण तो करतोय काय? नुसतं राम म्हणून तर वाक्य पूर्ण होत नाही, बरोबर ना? इथेच एंट्री होते वाक्याच्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागाची, क्रियापद. नावावरूनच कळतंय क्रियापद म्हणजे क्रिया. ते आपल्याला सांगतं की आपलं नाम म्हणजे आपला राम नक्की काय करतोय. आणि बघा, या दोघांना एकत्र केलं की झालं आपलं पहिलं साधंसुधं पण एकदम परिपूर्ण वाक्य, राम वाचतो. यात कर्ता पण आहे आणि त्याची क्रिया पण आहे. एक पूर्ण विचार. राम वाचतो हे वाक्य व्याकरणानुसार अगदी बरोबर आहे, पण जरा साधं वाटतंय नाही का? चला, यात थोडे रंग भरूया, थोडा तपशील टाकूया, आणि त्यासाठी आपल्याला मदत करतील इतर काही शब्द. आणि इथे सगळ्यात आधी मदतीला धावून येतं ते म्हणजे विशेषण. विशेषण काय करतं? ते आपल्या नामाबद्दल म्हणजे रामाबद्दल आपल्याला जरा जास्त माहिती देतं. आपला राम कसा आहे हे सांगतं. उदाहरणार्थ, आपण हुशार हे विशेषण वापरून बघू. आता आपलं वाक्य काय झालं? हुशार राम वाचतो. पाहिलं? एका शब्दानं आपल्याला रामाबद्दल लगेच एक नवीन गोष्ट कळली आणि वाक्य जास्त इंटरेस्टिंग झालं. आता जसं विशेषण आपल्या नामाची माहिती देतं, तसंच क्रियाविशेषण आपल्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतं. म्हणजे राम वाचतोय हे तर आपल्याला माहीत आहे, पण तो कसा वाचतोय याचं उत्तर आपल्याला क्रियाविशेषण देतं. आता जरा या 2 वाक्यांमधला फरक बघा. एकीकडे आहे आपलं साधं वाक्य, राम वाचतो, आणि दुसरीकडे आहे हुशार राम हळू वाचतो. आहे की नाही जमीन आसमानाचा फरक? दुसरं वाक्य आपल्या डोळ्यासमोर एक स्पष्ट चित्र उभं करतं. आत्तापर्यंत आपण एकाच वाक्याला सजवत होतो, पण आपण बोलताना नेहमी एकच वाक्य बोलतो का? नाही ना. आपण अनेक वाक्य, अनेक विचार एकमेकांना जोडतो. मग हे जोडण्याचं काम कोण करतं? यासाठी भाषेत काही खास जोडणारे शब्द आहेत. या जोडणाऱ्या शब्दांनाच आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो. हे शब्द म्हणजे भाषेमधले गोंद किंवा फेविकॉल समजा, जे 2 शब्द किंवा वाक्यांना एकत्र चिकटतात, जसं की आणि, पण किंवा किंवा. हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते बघा. समजा आपल्याकडे 2 वेगवेगळी वाक्य आहेत. एक, राम वाचतो, आणि दुसरं, श्याम खेळतो. आता आणि हा एक छोटासा शब्द वापरून आपण या दोघांना एकत्र आणू शकतो. राम वाचतो आणि श्याम खेळतो. बघा, झालं की नाही एक मोठे वाक्य? आता वळूया शब्दयोगी अव्ययाकडे. हे शब्द नावाप्रमाणेच नामाला किंवा सर्वनामाला चिकटून येतात आणि वाक्यातल्या बाकी शब्दांशी त्यांचं नातं काय आहे हे सांगतात. म्हणजे ते कुठे आहेत, कधी आहेत, कशासाठी आहेत, हे सगळं आपल्याला कळतं. आपण एक उदाहरणच घेऊया. आपलं वाक्य होतं, राम वाचतो. यात आपण पुस्तकामध्ये हा शब्द जोडला. आता वाक्य झालं, राम पुस्तकामध्ये वाचतो. बघा, मध्ये या एका शब्दानं किती फरक पडला. आपल्याला लगेच कळलं की राम कुठे वाचतोय. हे शब्द वाक्याला एक संदर्भ देतात. चला, आता आपण आपल्या भाषेच्या टूलकिटमधल्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टींकडे वळूया. ह्या गोष्टींमुळे आपल्या बोलण्यात एक प्रकारचा जीव येतो आणि ते अधिक प्रभावी वाटतं. आपण बोलताना सारखं एकाच व्यक्तीचं नाव घेतो का? राम आला, राम बसला, रामने जेवण केलं, कसं तरी वाटतं ना ऐकायला, कंटाळवाणं. हेच टाळण्यासाठी आपल्याकडे आहेत सर्वनाम. आपण रामऐवजी तो वापरू शकतो. यामुळे भाषा एकदम सहज आणि सोपी वाटते. हा फरक तर तुम्ही स्वतःच बघा. राम हुशार आहे, राम हळू वाचतो. हे ऐकताना थोडं विचित्र वाटतंय, पण याऐवजी राम हुशार आहे, तो हळू वाचतो, हे किती सहज आणि नैसर्गिक वाटतं नाही का?
हेच आहे सर्वनामाचं खरं काम. आणि आता शेवटचा प्रकार, विस्मयादी बोधक अव्यय. अहो, हे शब्द म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या मनातल्या भावनांचा डायरेक्ट स्फोट आहे. आश्चर्य, आनंद, दुःख अशा सगळ्या तीव्र भावना या शब्दांमधूनच बाहेर पडतात. आपलं वाक्य आठवतंय? राम किती चांगले वाचतो. याच्या आधी फक्त एक शब्द टाकूया, वा. आता ऐका, वा, राम किती चांगले वाचतो. पाहिलं? एका शब्दानं वाक्याचा पूर्ण टोनच बदलला. त्याला एक भावनिक वजन मिळालं. याच शब्दांमुळे भाषा खऱ्या अर्थाने जिवंत वाटते. पर मग आत्तापर्यंत आपण शब्दांच्या या 8ही जाती पाहिल्या. हे 8ही प्रकार म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांचं भाषेचं एक टूलकिट आहे. जसं एखाद्या कारागिराकडे त्याची वेगवेगळी हत्यारं असतात, तशीच ही आपली भाषिक हत्यारे आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर नाम आणि क्रियापद हे वाक्याचा सांगाडा तयार करतात. विशेषण आणि क्रियाविशेषण त्यात रंग भरतात. उभयान्वयी आणि शब्दयोगी अव्यये हे सुटे भाग एकमेकांना जोडतात. आणि मग सर्वनाम आणि विस्मयादिबोधक अव्यय ते या सगळ्या रचनेत प्राण फुंकतात. तर मग ही सगळी भाषिक साधनं आता आपल्याकडे आहेत. आता खरा प्रश्न हा आहे की आपण आपल्या रोजच्या बोलण्यात आणि लिहिण्यात यांचा वापर करून आपलं संभाषण आणि आपलं लिखाण आणखी दमदार आणि प्रभावी कसं बनवणार. जरा विचार करून बघा.